आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करते आज? दीदीला फोन करते. तुला काय प्रॉब्लेम आहे ग? फोन दे इकडं. अजिबात मिळणार नाही. मंजीला फोन लावताय म्हणल्यावर तर अजिबात देणार नाही. जवळ मी सांगत नाही तवर तिच्याशी कुणी बी बोलायचं नाही. वंसव, असं काय करताय तुम्ही? आई आहे मी तिची, काळजी वाटणारच की. चौकशी नको करायला होय. मी हात जोडते तुमच्या पुढं. एकदा बोलू देऊ मला मंजूशी. सुनंदे, हा बघ तू बस बरं इथं बस. अगं सुनंदे, मी बी एक काय आहे, तुझ्या जीवाची घालमेल मला कळत नाही असं वाटतंय का तुला? आता त्या गुंडाबरोबर लगीन झालंय म्हणल्यावर तुला काळजी वाटणं साहजिकच आहे. त्यात ती कैदाशीन सासू बसल्या तिथं. बया, पोरगीचं काय हाल लावलं असतील कुणान ठाव. खाया प्यायला तरी देत असतील का नाही काय माहिती बाय. मला तर वाटतंय उपाशी झोपत असतील. ती कैदाशीन हात उचलायला बी कमी करत नसेल बाई. देवा, पोरगी तेवढी सुखात असून दे म्हणजे झालं बाबा. सुनंदे, हा बघ तू मला काय बी म्हण, वाटलं तर माझा किस्सा बी रागराग करा तुम्ही, पण आता तुझ्या पोरगीला त्या घरातनं बाहेर काढायची जबाबदारी माझी. हा बघ, आपण तिला त्या घरातनं बाहेर काढू आणि मग तिच्या बरोबर तिचं थाटामाटात लगीन करून देऊन माझी सून करून घेईन मी तिला. तू अजिबात काळजी करू नका. फक्त तिचा घटस्फोट होईस्तवर तुम्ही दोघी बी अजिबात तिच्याशी बोलायचं नाही. हा वंसव, हो हे काय बोलताय तुम्ही? माझ्या लेकीच्या अंगावरची अजून हळद बी उतरली नाही आणि तुम्ही घटस्फोटाची भाषा करताय. ही काय बरोबर नाही. जवळ माझ्या लेकीला स्वतःच्या डोळ्याने मी बघत नाही ना, तोवर माझ्या जीवाला नाही चैन पडणार. तुम्ही घटस्फोटाची भाषा नका करू. मी चालले मंजूला भेटायला. सुनंदे, घटस्फोटाचं नाव घ्यायचं नाही म्हणतेस ना, तर पोरगीची काळजी असल्याचं नाटक बी बंद कर. झालंय ना तुझ्या समजा मनासारखं. आणि काय ग सुनंदे, माझ्या भावाबरोबर तू सुद्धा मला अशा बुद्धी लावतास की मंजीला तुमची सून करून देईन म्हणून. तो शब्द मोडून तू समध्या गावामोर आमचं नाक कापलंय. माणसं येता जाता आम्हाला टोमणं मारते ती. पर एक गोष्ट तर तू ध्यानातच ठेव, तुझ्या पोरीची त्या गुंडाबरोबर काडीमोड केल्याशिवाय मी गप्प बसायची नाही. काट्यानं काटा काढणार म्हणजे काढणार. रत्ना काटे म्हणते ती मला. मंजू, बाळा बस आता, बस झालं रडायचं. हे घे पाणी पी. सावकाश सावकाश, बसून पी, बस. हे बघ मंजू, मायानं तुझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली. सोरवेच्या घरात सुनेला अशी वागणूक कधीच दिली गेली नव्हती, आणि तुला जर अशी वागणूक मिळत असेल तर मी अजिबात सहन करणार नाही. पण बाळा, तू थोडी धीट हो ना.
तू अशी घाबरत जाऊ नकोस. काय करू पप्पा, मी खूप प्रयत्न करते धीट व्हायचा. लहानपणापासून वडिलांनी आम्हाला खूप धाकात ठेवलं. वडील तुमच्यासारखे बी असू शकतात हे माहीतच नव्हतं. पण मी आता सगळं काम नीट करीन. अजिबात काम करायचं नाही जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत. तुला बरं नाही ना तर तू आता विश्रांती घ्यायची. आणि कोण जर तुला बळजबरीनं काम कर म्हणत असेल तर मला सांग, मी आहे. आता काळजी घे आणि विश्रांती कर. चल, बस झालं आता रडायचं, विश्रांती घे. हा, स्टेपलर कुठे गेला? काय गोलब काका, काय शोधताय इतकं? का तुमच्या गोळ्या वगैरे हरवल्या की काय? काय नाही ग, अग सकाळपासून स्टेपलर शोधतोय. सगळं पोलीस स्टेशन पालतं घातलं पण कुठं गावं ना. काय पोलीस स्टेशन मध्ये चोऱ्या व्हायला लागल्यात का काय? हा? अहो, माझी वय पण गायब आहे, सापडण झाली आहे. थांबा, मी शोधून देते. मंजू असते तर सगळ्याच वस्तू जागच्या जागी सापडल्या असत्या ना. तिला फोन करू का? ती सांगाल बरोबर. हा, तिला माहित असेल. हा, मग करतोच फोन. हो, पण तिचं नवीन लग्न झालंय. आपल्या कामासाठी उगाच तिला फोन करून कशाला त्रास द्यायचा. आधीच तिथं मम्मी साहेब आहेत तिला डिवचायला. बर, ते बी खरंच आहे. आपल्यामुळं तिला अडचण नको. हो, तेच म्हणते मी. हा, ते असताना तिचं काम लय छोटं वाटायचं, पण आता कळते तिचंच काम लय महत्वाचं. खर तर सगळं पोलीस स्टेशन तीच सांभाळायची. हो, गाण्या फिरंगीला पकडायला सुद्धा 2 टाइम तिचीच मदत झाली. हो हो, पोरगीनं डेअरिंग केली आणि सत्यासोबत लग्नात मंडपात उभी राहिली. या मंजूच्या नशिबाचं करायचं काय? बाप गेला तर नोकरी मिळाली, आता स्वतःवर इतकं मोठं संकट आलंय तर सत्यासारखा नवरा मिळाला. काहीच न करता हिला प्रमोशन सुद्धा मिळून जाईल आणि मी बसते बंदोबस्ताची ड्युटी करत. होय भारती, तू मंजूला भेटून आलीस ना? मला बी भेटायला जावं वाटतंय. आपण सगळेच जाऊया का तिला भेटायला? तिला पण भारी वाटतंय. हो. काय ग प्रिया, तू पण येशील ना? प्रिया, हा, जाऊयात ना भेटायला? हो जाऊया ना, आपण जाऊया. जाऊया, सगळेजण जाऊया. कॉलेजमध्ये असताना अतिशय देखणे दिसायचो आम्ही. म्हणजे आमच्या या रुबाबदार व्यक्तिमत्वावर खूप मुलींनी जीव ओळून टाकला होता. एकदा त्या सगळ्या सुंदर मुलींनी काय केलं, आम्हाला एकांतात गाठायचा प्रयत्न केला. खूप तयारी केली त्यांनी, पण आम्ही त्यांना सापडलोच नाही. मग आमच्या जागी कोण सापडलं? कोण? आमचा लहान भाऊ. एकदम सेम टू सेम दिसायला. बरं, या सेम टू सेम दिसायच्या नादात त्याच्या भरपूर लॉटऱ्या लागल्या. त्या दिनूचा स्पीड थोडा वाढवला पाहिजे. तर त्या लग्नाची धामधूम चालू होती म्हणून बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या नाही. हा, तर जागरण गोंधळ कसा झाला? चांगला झाला असं मला कळलं ब्रह्माकडून.
निवडणूक जवळ आली आहे. तू माझा खास अतिशय जवळचा विश्वासाचा माणूस आहे म्हणून तुला सांगतोय, अशी तयारी केली पाहिजे की समुद्राचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. असं काम करायचं. चला आता संसारी माणसासारखं लवकर घरी जा, बायको वाट बघत असेल. निघा. काय झालं? तात्यासाहेब, त्याला घरी जाऊ वाटत नाही. 2 दिवसाला माझ्याकडेच येतोय तो. हो बलमा, सत्या हे सगळं त्या विधात्याने घडवून आणलेलं आहे. त्याची इच्छा आहे. आणि आता ती आमची मानलेली पोरगी आहे, तिला त्रास द्यायचा नाही, तिच्यावर रागवायचं नाही. नाहीतर आमचा कार्यकर्ता एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्रास देतो अशी बातमी आमच्या कानावर यायची. ती नकोय. त्यामुळे तू घरी जा, शांत डोक्याने. ठीक आहे साहेब, येतो. बलमा, पेनड्राईव्ह पाहिजे आपल्याला. सावध आपल्या टप्प्यात आहे. आता कधीही शिकार करता येईल आपल्याला. साहेब, समजा आपण तिच्या घरी मदतीसाठी आपलाच माणूस पेरून ठेवला तर म्हणजे आपल्यालाही सोपं जाईल. कौतुक, कौतुक, केवळ कौतुक. एकदा तो पेनड्राईव्हच्या हातात आला ना, त्यात मंजिरी वाघमारेचं काय करायचं ते ठरवू. ते जेवण केलं असतं. तुम्ही आल्यावर जेवण वाढायला कोण नव्हतं म्हणून थांबले. बर, तुम्ही जेवला का? होय. चांगला आहे. पण माझी आता भूकच भेटली बघा. तुमचं तोंड बघितलं आणि पोटच भरलं माझं. समज कसं माझ्या मनासारखं होतंय. सत्याला बी नकोय ती. बलम्या, मी जी सांगते की नाही ती फक्त तुझ्यात माझ्यातच ठेवायचं. विषय आहे का मम्मी? असल्या गोष्टी सांगायला लागते तू. वकील साहेबांना निरोप दे माझा. एक मिनिट, हे काय करताय? खाली कशाला अंतरून टाकताय? मी काय खाली झोपणार नाही. नाही, हे तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी वाटतं.
ए पप्प्या इकडे. अरे मागची उधारी किती देणार आहेस? किती आहे तुझी उधारी? 700-800 असतील. 700-800 रुपयासाठी रडायला लागलाय. अरे काय माणूस आहे काय माणूस की नावाची गोष्ट आहे का नाही. हे धर 100. आणि बाकीचे? अरे देतो ना नंतर. कुठं काय पळून चाललंय का रे? अरे काय नका देवा. अरे कसं रे एवढं कसं कळत रे तुला? अरे काय नका. अरे करोडपती करून सोडशील बघ मला तू. तुला थांब मावा थांब. करतो वापर काहीतरी तुझ्या ऑप्शनचा. कमवतो पैसे. काय नका देवा. एवढं असतं वेळ का? हॅलो लंगड्या बाळ्या ओळखला का नाही? हा किती पाहिजेत बोला. 10,000 फायनल करा. एवढेच? 10 लाख का 10,000? लाख लाख नाही. हजारच पाहिजेत आता. ठीक आहे येतो बंगल्यावर. आयो ह्यातल्या एका फोनवर लाखाच्या बाता होत्या त्या. मग ह्यात काय काय असेल? नाही ना नको बंगल्यावर जायच्या गोष्टी करतात. अरे काय एवढा का घाबरतो? मी आहे मी. तू आहे अयो वाचलो रे. अरे काय तो शून्य तोळ्याचा दागिना घेऊन मिळवते आज. एवढा आहे काय त्याच्यात? अरे मला नाही माहिती पण ह्यात काहीतरी भारी असणार आहे बघ. अरे कसलं काय भारी. मंगळसूत्र असल्यासारखं फिरवतोय त्याला घेऊन. आणि आपण बघितलं होतं ना त्याला पासवर्ड आहे आणि आपल्याला पासवर्ड माहित नाही. मग पासवर्ड नाही माहिती तर ह्याचा उपयोग काय? ते फेकून. अरे तुझ्या घरात पुण्यच्या तेलाला पैसे नाहीत तरी बी घराबाहेर जाताना कुलूप लावतो का नाही? होय होय. कशासाठी म्हणजे? अरे पैसे नसले तरी घरात बाकीचं सामान असतंय ना. मग काय ते वाऱ्यावर सोडू? हा तसंच असतंय. अरे ह्याच्यात बी लय काय काय असेल. उगच नाही ह्याला पासवर्ड लावलेला. बरं ते असेल. आता त्याचं पासवर्ड आपल्याला माहित नाही तर मग काय करणार आहे त्याचं? नाही पोलिसांना देतो ना. ते शोधतील पासवर्ड. आयला लोका पप्या किती बदललायस तू. बघू तुझं तोंड बघू. आला का एवढा कसं सुधारलायस? इतका इमानदार कधीपासून झालायस? अरे याड्या बिघडलेली माणसं सुधरत असतात. मी कुठं बिघडलेलो पहिल्यापासून? तुला तर माहितीये ना मी पहिल्यापासून किती इनोसंट आहे. ही पेनड्राईव्ह पोलिसांना द्यायलाच पाहिजे. सत्य हे तर का झोपलाय? लय शेफारली वाटत. काय काय नेबट तू स्वतः महाराणीसारखी तर झोपतीस बिचाण्यावर. माझ्या लेकाला बाहेर झोपलंस आहे? मी कुठं म्हणलं त्यांना बाहेर झोपा. आजवर मी माझ्या लेकाला कधीच असं अंगाकडून झोपलेला बघितलं नाही. कायम राजावणी राहिलाय तो. आणि आज ही येळ आणलीस तू त्याच्यावर, ते बी एका दिवसात. आणि बरं मला उलट उत्तर देतीस आहे. पण मी त्यांना बाहेर झोपा असं म्हणलंच नाही. मग तू सतत बाहेर जाऊन झोपायचं ना. ध्यानात ठेव, आजपासनं तू बाहेर झोपायचं. आतमध्ये फक्त सत्या झोपल. जर का सत्या बाहेर झोपलेला दिसला का कायमची तुझी झोप उडवीन. नेबट